Welcome students. In last lecture we started our solution topic. Okay, you know that very well. What is the meaning of solution and which different type of solutions are there? Okay, the solution म्हणजे काय? तर आपण सोल्युशनचं एक्झाम्पल घेऊ शकतो. मीठ पाण्यात जर टाकलं, आपण काय केलं? मीठ जर पाण्यात टाकलं तर मीठ हे पाण्यामध्ये डिझॉल्व होतं आणि मिठाचं ते पाण्यातलं सोल्युशन तयार होतं. मग सोल्युशन म्हणजे काय आहे? एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे काल. ओके, काल एक्झाम्पल पाहिले. सोल्युशन म्हणजे काय तर तुम्हाला क्लिअर झालंय. सोल्युशन इज अ होमोजेनस मिक्सचर ऑफ टू और मोर प्युअर सबस्टन्सेस और टू और मोर components and whose composition may be changed within a certain limits are called as a solutions. Okay, सोल्युशनचे आपण प्रकारे पाहायचे आज. तर मिठाचं पाण्यातलं सोल्युशन जर टाकलं तर सोल्युशन तयार होत असताना जो घटक कमी असतो त्याला सोल्यूट म्हणायचं असतं आणि जो घटक जास्त असतो त्याला काय म्हणायचं असतं? सॉल्व्हंट म्हणायचं असतं. मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलेलं आहे की जर समजा आपण मिठाचं पाण्यात सोल्युशन तयार करत असू तर पाणी हे जास्त प्रमाणात घेतो आणि सोल्यूट हे कमी प्रमाणात घेतो. ओके, ते आपल्याला पाहायचे. ठीक आहे, चला मागच्या लेक्चर मध्ये पाहिलं आणि आता देखील आपल्याला पाहायचे. ही काय विद्यार्थी मित्रांनो, ही टेस्ट ट्यूब आहे. काय ही? तर टेस्ट ट्यूब. टेस्ट करण्यासाठी वापरण्यात येणारी ग्लास ट्यूब हिला आपण टेस्ट ट्यूब म्हणतो. काय म्हणतो हिला आपण? टेस्ट ट्यूब असं म्हणतो. या टेस्ट ट्यूब मध्ये आपण घेऊया पाणी. काय घेऊ? इथं पाणी घेतोय. पहा, हे घेतलं पाणी मी. ओके, पाणी घेतलं, दिसतं तुम्हाला? हे काय घेतलं आपण? पाणी घेतलं. त्यानंतर त्यात काय टाकायचं ते पहा. इथं मी या बीकर मध्ये मीठ घेतलेलं आहे आणि विथ द हेल्प ऑफ स्पून हे पहा, दिसतं तुम्हाला? हे पहा, हे काय तर सॉल्ट NaCl आहे. काय तर NaCl मीठ यामध्ये घेतलेलं आहे आणि मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो करून. हे पहा सोल्युशन. हे सॉल्ट घेतलं आपण, NaCl घेतलं. याचं प्रमाण किती घेतलं तुम्हाला दिसतंय? थोड्या प्रमाणात आपण सॉल्ट घेतलं आणि मोठ्या प्रमाणात पाणी घेतलं. जर मी हे मीठ टाकलं असेल पाण्यात, पहा दिसतं तुम्हाला? हे मीठ टाकत आहे मी पाण्यात. ओके, टाकलं आणि टाकल्यानंतर मात्र काय करायचं? टाकल्यानंतर मात्र हे जे सोल्यूट टाकलेलं आहे आणि सॉल्व्हंट ऑलरेडी आहे, सोल्यूट आणि सॉल्व्हंट इंटरमिक्स करायचं आहे. काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? सोल्यूट आणि सॉल्व्हंट इंटरमिक्स करायचं आहे आणि आपण जर शेक केलं म्हणजे जर त्याला हलवलं तर ते डिझॉल्व होतं. सोल्यूट पार्टिकल्स कोणते आहेत? मग मीठ हे सोल्यूट आणि पाणी हे सॉल्व्हंट. सोल्यूट आणि सॉल्व्हंट यांना आपण इंटरमिक्स केलं तर तयार होतं होमोजिनस सोल्युशन. कोणतं तयार होतं? होमोजिनस सोल्युशन. मग सोल्युशनची डेफिनेशन काय? या टेस्ट ट्यूब मधल्या सोल्युशन कडे बघून तुम्ही सांगू शकता. सोल्युशन काय असतं? सोल्युशन इज अ होमोजिनस मिक्सचर ऑफ टू और मोर कंपोनेंट्स किंवा कंपोनेंटला आपण तुम्ही सबस्टन्सेस म्हणू शकता. सोल्युशन इज अ होमोजिनस मिक्सचर ऑफ टू और मोर components. Okay, and whose composition is not fixed. It may be changed within a certain limits. सोल्यूट आणि सॉल्व्हंट यामध्ये थोडाफार फरक त्यामध्ये पडू शकतो. याला आपण काय म्हणतो? तर सोल्युशन असं म्हणतो. आणि सोल्युशन मध्ये जो कमी प्रमाणात मिठात पाहिलं असेल तुम्ही तर पाणी जास्त प्रमाणात घेतलं, पाणी हे सॉल्व्हंट झालं आणि मीठ हे काय झालं तर सोल्यूट झालं. सोल्यूट अँड सॉल्व्हंट कंबाईन टुगेदर टू फॉर्म अ सोल्युशन. ओके, हे आपण पाहिलं. त्यानंतर मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं की सॅच्युरेटेड सोल्युशन काय असतं. ओके, अनसॅच्युरेटेड सोल्युशन काय असतं. त्याचबरोबर होमोजिनस सोल्युशन, हेटेरोजिनस सोल्युशन ह्या सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत. आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला पाहायचे टाइप्स ऑफ सोल्युशन. काय पाहिजे विद्यार्थी मित्रांनो? टाइप्स ऑफ सोल्युशन. तर पाहायचं टाइप्स ऑफ सोल्युशन्स पाहत असताना मी असं म्हणतोय की सॉल्व्हंट कोणतं घेतलेलं आहे. सॉल्व्हंट कोणतं घेतलेलं आहे तर सोल्युशन तयार करत असताना आपण तीन प्रकारचे सॉल्व्हंट घेऊ शकतो. काही सोल्युशन तयार करत असताना सॉल्व्हंट हे लिक्विड स्टेट मध्ये असतं, त्या सोल्युशनला लिक्विड सोल्युशन म्हणायचं असतं. मीठ आणि पाणी, तर मीठ हे पाण्यात टाकलं आणि पाणी हे लिक्विड आहे म्हणून या सोल्युशनला लिक्विड सोल्युशन म्हणायचं असतं. म्हणून मी असं म्हणतोय की सॉल्व्हंट कोणत्या फेज मध्ये आहे, सॉल्व्हंट कोणत्या स्टेट मध्ये आहे, यानुसार सोल्युशनचे तीन प्रकार असतात. किती प्रकार असतात? तीन प्रकार. पहिलं लिक्विड सोल्युशन, कारण ते आपण सहज पाहतो लिक्विड सोल्युशन. दुसरं आपण पाहूया गॅस सोल्युशन आणि तिसरं आपण पाहूया सॉलिड सोल्युशन. ओके, सो प्लीज फोकस ऑन युअर टाइप्स ऑफ सोल्युशन. ओके, कशानुसार? डिपेंडिंग अपॉन. ओके, पाहायचं तर डिपेंडिंग अपॉन सॉल्व्हंट युज्ड टू प्रिपेअर सोल्युशन. Solutions are classified into three types. कशानुसार टाइप्स येते?
तर डिपेंडिंग अपॉन सॉल्वंट युज्ड सोल्युशन्स आर क्लासिफाईड इनटू थ्री टाइप्स. ते कोणकोणते? तर पहिला टाइप आहे लिक्विड सोल्युशन्स. कोणत्या सोल्युशनला लिक्विड सोल्युशन म्हणायचं? तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर एक्झाम्पल आहे. काय तुमच्या समोर एक्झाम्पल? हे मी जे सोल्युशन तयार केलं, टेस्ट ट्यूब मध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं. पाण्यामध्ये जर मी मीठ टाकत असेल, पाणी हे सॉल्व्हंट असेल, ते लिक्विड स्टेट मध्ये असेल आणि सोल्यूट जर सॉलिड स्टेट मध्ये असेल, तर आपण सोल्यूटच्या वरती नाही, तर सध्या सॉल्व्हंट हे लिक्विड स्टेट मध्ये आहे म्हणून त्या सोल्युशनला लिक्विड सोल्युशन्स म्हणायचं असतं. ओके, कोणत्या सोल्युशनला लिक्विड सोल्युशन म्हणायचं? मी डेफिनेशन सांगतो. द सोल्युशन इन विच सॉल्व्हंट इज लिक्विड इज कॉल्ड ॲज अ लिक्विड सोल्युशन्स. ओके, त्याचे एक्झाम्पल आपल्याला पाहायचे आहेत नंतर. ओके, तर एक एक्झाम्पल साधं तुम्हाला देतो मी. सोल्यूट मीठ जर घेतलं, पाण्यात टाकलं, तर ते लिक्विड सोल्युशनचं एक्झाम्पल आहे. दुसरा टाइप कोणता आहे? तर दुसरा टाइप आहे गॅसियस सोल्युशन्स. कोणते विद्यार्थी मित्रांनो? गॅसियस सोल्युशन. मग गॅसियस सोल्युशन्स म्हणजे काय? द सोल्युशन्स, पहा काय सांगतो, द सोल्युशन्स इन विच सॉल्व्हंट इज इन लिक्विड स्टेट आर सॉरी मी गॅसियस स्टेट सांगतो. हा, गॅसियस सोल्युशन्स. कोणत्या सोल्युशनला गॅसियस सोल्युशन म्हणायचं? द सोल्युशन्स इन विच सॉल्व्हंट इज इन गॅसियस स्टेट आर कॉल्ड ॲज अ गॅसियस सोल्युशन. तुम्ही म्हणतात सर सॉल्व्हंट गॅस असते का? तर हो, काय असतं? सॉल्व्हंट गॅस असतं. आपण जर हवा पाहिली, हवेमध्ये N2O2 ज्याचं प्रमाण जास्त आहे, आपण जर म्हटलं O2 N2 मध्ये आहे, तर O2 आणि N2 हे एअरचं मिक्सचर आहे. N2 जास्त प्रमाणात, N2 सॉल्व्हंट आणि O2 हा कमी प्रमाणात. तर साधा आणि सोपं म्हणायचे मिक्सचर ऑफ एअर इज अ गॅस इन गॅस. तर तिथं मात्र सॉल्व्हंट कोणता असतो विद्यार्थी मित्रांनो? गॅस असतं. त्याचे एक्झाम्पल आपल्याला पाहायचे तर ओके, कॅम्फर इन एअर असेल, म्हणजे आपल्याला माहितीये त्याला आपण काय म्हणतो? कॅम्फर म्हणजे कापूर जर आपण हवेत ठेवला तर कापूर सॉलिड स्टेट मधला कोणत्या स्टेट मध्ये जातो? तो गॅसियस स्टेट मध्ये जातो. म्हणजे सॉलिड सबस्टन्स गॅस मध्ये मिक्स होतो, हवेत मिक्स होतो. मग हवा ही काय झाली? हवा ही सॉल्व्हंट झाली आणि जे आपण म्हणतो कापूर, ज्याला कॅम्फर म्हटलं जातं, कॅम्फर मात्र हे सोल्यूट झालं. ओके, त्यानुसार दुसरा प्रकार कोणता पाहिला आपण? गॅसियस सोल्युशन. आणि तिसरा प्रकार कोणता? तर तो आहे सॉलिड सोल्युशन्स. कोणता विद्यार्थी मित्रांनो? सॉलिड सोल्युशन. कोणत्या सोल्युशनला सॉलिड म्हणायचं? तर ज्या सोल्युशन्स मध्ये सॉलिड सबस्टन्स हा सॉल्व्हंट असतो, त्या सोल्युशनला सॉलिड सोल्युशन्स म्हणायचं. ओके, तर एक्झाम्पल काय आहे? तर त्याचं एक्झाम्पल मी सांगतोय. आपल्याला एक्झाम्पल भरपूर पाहायचे तर तरी पण ब्रास, कॉपर आणि झिंकचं जे अलॉय असतं, तर कॉपर हे झिंक मध्ये, ओके, तर त्यामध्ये सॉल्व्हंट आणि सोल्यूट हे दोन्हीही सॉलिड असतात. विशेष करून आपण इथं सॉल्व्हंटचा विचार करत आहोत. कशाचा? सॉल्व्हंटचा. तर हे जे एक्झाम्पल आहेत आपल्याला सॉलिड सोल्युशन्स, तर यांच्यामध्ये सॉल्व्हंट हे सॉलिड स्टेट मध्ये असणार आहेत. कोणत्या स्टेट मध्ये? सॉलिड स्टेट मध्ये असणार आहेत. कोणत्या स्टेट मध्ये? तर सॉलिड स्टेट मध्ये असणार आहेत. ओके, हे एकदा पाहूया. लिक्विड सोल्युशन्स, ओके, आता आपण पाहिलं गॅसियस सोल्युशन्स काय? तर ज्या सोल्युशन्स मध्ये सॉल्व्हंट हा गॅस असतो त्याला गॅसियस सोल्युशन म्हणायचं, आणि ज्या सोल्युशन्स मध्ये सॉल्व्हंट हा सॉलिड असतो त्या सोल्युशनला सॉलिड सोल्युशन म्हणायचं असते. त्याचे पण एक्झाम्पल आपल्याला पाहिजे तर अलॉय जे असतात, अलॉयज म्हणजे काय? तर संमिश्र धातू, तर ते पण सॉलिड इन सॉलिड, पण ते सॉलिड सोल्युशन्स असतात. हे सर्व एक्झाम्पल खालचे 3 आहेत, ते 3 एक्झाम्पल आहेत सॉलिड सोल्युशनचे. तर थोडक्यात तुमच्या लक्षात आलंय का की आपण हे कशानुसार टाइप पाहतोय? दीज आर द टाइप्स ऑफ सोल्युशन्स. तर मी म्हणतोय की सोल्युशन तयार करत असताना कोणता सबस्टन्स हा सॉल्व्हंट म्हणून घेतलाय, म्हणजे तो कोणत्या स्टेट मध्ये आहे त्यानुसार सोल्युशनचे 3 प्रकार. म्हणून मी असं म्हणतोय डिपेंडिंग अपॉन सॉल्व्हंट युज्ड इन द प्रिपरेशन ऑफ सोल्युशन, सोल्युशन्स आर क्लासिफाइड इनटू 3 टाइप्स. हाऊ मेनी टाइप्स? 3 टाइप्स. नंबर 1 कोणता? लिक्विड सोल्युशन्स. थोडक्यात ज्या सोल्युशन्स मध्ये सॉल्व्हंट हा लिक्विड असतो त्यांना लिक्विड सोल्युशन्स म्हणायचं असतं. हे त्याचे एक्झाम्पल एक सिंपली दिले, NaCl इन वॉटर. ओके, मिठाचं पाण्यातलं सोल्युशन. ओके, हे झालं. नंतर दुसरं कोणतं? गॅसियस सोल्युशन. ज्या सोल्युशन मध्ये सॉल्व्हंट हा गॅस असतो त्याला गॅसियस सोल्युशन म्हणायचं असतं. ओके, एअर, कॉम्फर इन एअर, किंवा आपण म्हणू शकतो एअर हे गॅस आहे त्यामध्ये सॉल्व्हंट.
नंतर तिसरं सॉलिड सोल्युशन्स, ज्या सोल्युशन्स मध्ये सॉल्व्हंट हा सॉलिड स्टेट मध्ये असतो. आपल्याला एक्झाम्पल पाहायचे तर सॉल्व्हंट हा सॉलिड स्टेट मध्ये असतो त्याला सॉलिड सोल्युशन्स असं म्हणायचं असतं. आणि विद्यार्थी मित्रांनो हे झाले डिपेंडिंग अपॉन सॉल्व्हंट. कशानुसार? डिपेंडिंग अपॉन सॉल्व्हंट सोल्युशन्स आर ऑफ 3 टाइप्स. कोणता? लिक्विड सोल्युशन्स, गॅसियस सोल्युशन्स आणि सॉलिड सोल्युशन्स. आता मी असं म्हणतोय या 3 सॉल्व्हंट मध्ये कोणत्या प्रकारचे सोल्यूट आहेत? मग ते सोल्यूट सॉलिडचं आहे, लिक्विड स्टेटचं आहे का गॅस स्टेटचं, यानुसार सोल्युशनचे 9 प्रकार आहेत. किती? तर 9 टाइप्स आहेत. म्हणून पहा डिपेंडिंग अपॉन, मी असं म्हणतो का डिपेंडिंग अपॉन सोल्यूट युज्ड इन द सोल्युशन्स आर फर्दर क्लासिफाइड इनटू फॉलोइंग सब टाइप्स. आणि किती प्रकार आहेत त्याचे? तर 9 प्रकार आहेत. किती? 9 प्रकार आहेत. डिपेंडिंग अपॉन सोल्यूट अँड सॉल्व्हंट सोल्युशन्स आर ऑफ 9 टाइप्स. किती टाइप्स आहेत? 9 टाइप्स आहेत त्याचे. किती? तर 9 टाइप्स आहेत. ओके, आता एक एक पाहू आपण. यामध्ये टाइप्स ऑफ सोल्युशन्स टाकले. इथं मी सोल्यूट घेतोय, इथं सॉल्व्हंट आणि इथं काय एक्झाम्पल घ्यायचे. ओके, काही एक्झाम्पल आपल्याला पाहिजे. पहिलं कोणते? लिक्विड सोल्युशन्स. आता लिक्विड सोल्युशन्स पाहत असताना तुम्हाला माहित आहे लिक्विड सोल्युशन्स कोणते? द सोल्युशन्स in which solvent is a liquid are called as a liquid solutions. Liquid solutions are further classified into 3 types. त्यातला एक प्रकार पहा, सॉलिड इन लिक्विड. कोणता प्रकार? सॉलिड इन लिक्विड. आता हे जे मी सांगतोय सॉलिड इन लिक्विड, तर अगोदर काय लिहिलेलं आहे मी? तर सोल्यूटची फेज आहे आणि नंतर काय? तर सॉल्व्हंटची फेज आहे. पहा इथं सोल्यूट सॉल्व्हंट. सॉलिड इन लिक्विड या प्रकारच्या सोल्युशन मध्ये, ओके, सॉलिड इन लिक्विड या प्रकारच्या सोल्युशन मध्ये सोल्यूट हा कोणत्या स्टेट मध्ये असणार विद्यार्थी मित्रांनो? तर सोल्यूट हा सॉलिड स्टेट मध्ये असणार. कोणत्या? इथे पहा सोल्युशनच्या नावानुसारच्या सॉलिड इन लिक्विड याचा अर्थ सोल्यूट हा सॉलिड स्टेट मध्ये आणि सॉल्व्हंट हा सांगा कोणत्या स्टेट मध्ये? तर लिक्विड स्टेट मध्ये असणार आहे. ओके, सॉलिड इन लिक्विडचे एक्झाम्पल पाहू आपण. सोल्यूट हे सॉलिड स्टेट मध्ये, सॉल्व्हंट हे लिक्विड स्टेट मध्ये. एक्झाम्पल कोणतं? आताच थोड्या वेळापूर्वी काय केलं होतं? या टेस्ट ट्यूब मध्ये पाणी घेतलं. काय घेतलं? पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये काय टाकलं? तर त्यामध्ये आपण टाकलेलं आहे मीठ. NaCl सोल्यूट हे सॉलिड स्टेट मधलं लिक्विड वॉटर मध्ये टाकलं आणि म्हणून ते झालं सॉलिड इन लिक्विड सोल्युशन. ओके, सॉलिड इन लिक्विड सोल्युशन. एक्झाम्पल्स पाहायचं. NaCl कोणतं? NaCl इन वॉटर. NaCl म्हणजे मीठ पाण्यात टाकलं ते सोल्युशन असेल, किंवा शुगर इन वॉटर, किंवा काय तर शुगर इन वॉटर. तर तुमच्या माहितीसाठी हे बीकर घेतलेलं आहे. त्या बीकर मध्ये मी काय घेतलेली आहे? साखर घेतली. साखर जर मी पाण्यात टाकली तर साखरेचं पाण्यातलं सोल्युशन हे देखील कशाचे एक्झाम्पल आहे? तर सॉलिड इन लिक्विडचं एक्झाम्पल आहे. ओके, त्यानंतर बेंजोइक ऍसिड इन बेंझिन. बेंजोइक ऍसिड हे क्रिस्टलाइन सॉलिड आहे विद्यार्थी मित्रांनो. कोणते? बेंजोइक ऍसिड हे क्रिस्टलाइन सॉलिड आहे. तर बेंजोइक ऍसिड इन बेंझिन इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ सॉलिड इन लिक्विड. आणि त्याचबरोबर सी वॉटर. कोणतं? समुद्राचं खारं पाणी जे आहे, समुद्राचं जे खारं पाणी आहे, तर त्या वॉटर मध्ये काय असतं विद्यार्थी मित्रांनो? ते जर आपण समुद्राचं पाणी घेतलं तर पाणी हे लिक्विड स्टेट मध्ये आहे आणि त्याच्यामध्ये क्षार असतात. काय असतात? तर क्षारयुक्त पाणी असतं. म्हणून समुद्रात जर तुम्ही कधी फिरायला गेला असता, ओके, कडेकडेला, तर त्याचं जर पाणी पिलं तर ते पाणी खारट लागतं आणि खारट लागण्याचं कारण काय असतं? दॅट वॉटर कंटेन सॉल्ट. सी वॉटर म्हणजेच काय असतं त्यामध्ये? तर सॉल्ट इन H2O, सॉल्ट इन वॉटर. आणि ते जे साल्ट असतं किंवा जे क्षार असतात, क्षार हे सॉलिड स्टेट मध्ये असतात आणि पाणी हे लिक्विड स्टेट मध्ये. क्षार पाण्यात मिक्स होतात म्हणून सी वॉटर समुद्राचं पाणी हे कोणत्या प्रकारचं सोल्युशन विद्यार्थी मित्रांनो? तर सॉलिड इन लिक्विड प्रकारचं सोल्युशन आहे. पहिलं लक्षात आलं? ओके, तर डिपेंडिंग अपॉन सोल्यूट अँड सॉल्व्हंट सोल्युशन्स आर ऑफ 9 टाइप्स. त्यातले आपण कोणते सोल्युशन पाहत आहोत? त्यातले आपण लिक्विड सोल्युशन्स पाहत आहोत. म्हणजे ज्या ज्या सोल्युशन्स मध्ये सॉल्व्हंट हा लिक्विड स्टेट मध्ये आहे त्यांचे एक्झाम्पल आपण पाहत आहोत. ओके, पहिलं झालं सॉलिड इन लिक्विड. सोल्यूट हे सॉलिड स्टेट मध्ये, सॉल्व्हंट हे लिक्विड स्टेट मध्ये. कारण आपण लिक्विड सोल्युशन्स पाहतोय. आपण कोणते सोल्युशन्स पाहतोय? लिक्विड सोल्युशन्स पाहत आहोत म्हणून. ठीक आहे, त्यानंतर दुसरं पाहू आपण
दुसरं कोणतं लिक्विड इन लिक्विड, कोणतं लिक्विड इन लिक्विड. मग लिक्विड इन लिक्विड याचा अर्थ काय, सोल्यूट कोणत्या स्टेटमध्ये, लिक्विड स्टेटमध्ये, सॉल्व्हंट कोणत्या स्टेटमध्ये, लिक्विड स्टेटमध्ये. ओके, मग लिक्विड इन लिक्विड याचा अर्थ सोल्यूट हे लिक्विड स्टेटमध्ये आहे आणि सॉल्व्हंट हे देखील कोणत्या स्टेटमध्ये विद्यार्थी मित्रांनो, लिक्विड स्टेटमध्ये आहे. लिक्विड इन लिक्विड टाइपचं एक्झाम्पल कोणतं, तुम्हाला परीक्षेत असतं जेई नीट सीटी, विच ऑफ द फॉलोइंग इज लिक्विड इन लिक्विड टाइप ऑफ सोल्युशन. तर एक्झाम्पल पहा, अल्कोहोल इन वॉटर, काय तर अल्कोहोल इन वॉटर, अल्कोहोल कोणतं, इथेनॉल इन वॉटर. पहा इथं सांगतोय C2H5OH जर घेतला आपण आणि ते जर आपण टाकलं वॉटर मध्ये, मी असं म्हणतोय की आपण टेस्ट ट्यूब घेतली असं गृहीत धरा आणि या टेस्ट ट्यूब मध्ये काय घ्यायचं, या टेस्ट ट्यूब मध्ये घ्यायचं पाणी, काय घ्यायचं आपल्याला, पाणी. पाणी जास्त प्रमाणात घ्यायचं आणि अल्कोहोल थोड्या प्रमाणात घ्यायचं. अल्कोहोल जर पाण्यात टाकलं, अल्कोहोल हे पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतं, त्याचं कारण अल्कोहोलचा मॉलिक्यूल पाण्याच्या मॉलिक्यूल सोबत हायड्रोजन बॉन्ड तयार करतो, म्हणून अल्कोहोल हे पाण्यात सोल्युबल होतं. तर अल्कोहोल इन वॉटर इज अ लिक्विड इन लिक्विड टाइप ऑफ एक्झाम्पल आपण पाहूया. ओके, नंतर दुसरं गॅसोलिन आहे, कोणतं तर गॅसोलिन. गॅसोलिन हे पण लिक्विड, हे लिक्विड मध्ये असतं, काय असतं, लिक्विड लिक्विड मध्ये असतं. नंतर लेमन ज्यूस तुम्ही पाहू शकता, लेमन ज्यूस म्हणजे आपण पाहू शकतो लिंबू, लिंबू ओके ते लिक्विड स्टेट मध्ये असतं, त्याचा जो ज्यूस असतो लेमन ज्यूस इन वॉटर. आपण पाहू एक्झाम्पल, तर पहा हे दोन्ही एक्झाम्पल आपण पाहू शकतो. तर ही टेस्ट ट्यूब आहे, ही काय तर टेस्ट ट्यूब आहे. ओके, ही रिकामी टेस्ट ट्यूब आहे. या रिकाम्या टेस्ट ट्यूब मध्ये मी घेत आहे पाणी, काय घेतोय पहा विद्यार्थी मित्रांनो, हे घेतलं पाणी. ओके, पाणी घेतलं, जास्त प्रमाणात पाणी घेतलं, दिसतं तुम्हाला इथं जास्त प्रमाणात पाणी घेतलेलं आहे. मी तुम्हाला कोणतं एक्झाम्पल करून दाखवत आहे, तर लिक्विड इन लिक्विड मधलं पहिलं जे एक्झाम्पल आहे अल्कोहोल इन वॉटर, तर हे तुमच्या समोर आहे. ओके, मी कंप्लीट प्युअर अल्कोहोल नाही घेतलं, यामध्ये हे सॅनिटायझर आहे, यामध्ये 70% अल्कोहोल आहे. किती पर्सेंट येतं, 70% अल्कोहोल आहे. यातलं अल्कोहोल हे काय करतो मी पाण्यामध्ये टाकतोय, पहा टाकलं, कारण मी अल्कोहोल तोडते, पहा दिसतं तुम्हाला, हा दिसतंय का, पहा टाकलं. ठीक आहे, आता सोल्यूट हे कमी प्रमाणात असतं, अल्कोहोल हे कमी प्रमाणात असतं आणि त्याला काय करणार मी मिक्स करणार, त्याला काय करणार मिक्स करणार. पहा अल्कोहोल घेतलं, मी काय घेतलं, अल्कोहोल घेतलं आणि ते टाकलं पाण्यामध्ये. हे काय आहे, तर हे आहे हँड सॅनिटायझर. इट कंटेन 70% अल्कोहोल, कोणतं, इट कंटेन 70% अल्कोहोल. आणि अल्कोहोल पाण्यात जर टाकलं तर काय होतं, अल्कोहोल इज सोल्युबल इन वॉटर. ओके, आपल्याला माहित आहे, आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये पाहिलं, इथील अल्कोहोल जर पाण्यात टाकलं, पहा इथील अल्कोहोल जर पाण्यात टाकलं, मी थोडक्यात लिहितो C2H5OH, C2H5OH मी जर असं लिहिलं C2H5OH, तर हा काय करतो, तर हा वॉटरच्या मॉलिक्यूल सोबत हा काय होतो, तर हा जो आहे C2H5, ओके, तर हा जो वॉटरचा मॉलिक्यूल आहे, वॉटरच्या मॉलिक्यूलचा हायड्रोजन हा अल्कोहोलच्या ऑक्सिजन सोबत हायड्रोजन बॉन्ड तयार करतो. अल्कोहोल हे पाण्यामध्ये सोल्युबल असतात, त्याचं कारण अल्कोहोल अँड वॉटर कॅन फॉर्म हायड्रोजन बॉन्ड. म्हणून लिक्विड आणि लिक्विडचे एक्झाम्पल कोणते, तर लिक्विड सोल्यूट असतं, सॉल्व्हंट हे लिक्विड असतं. अल्कोहोल इन वॉटर, कोणतं एक्झाम्पल, अल्कोहोल इन वॉटर. गॅसोलिन हे पण त्याचं एक्झाम्पल आहे. लेमन ज्यूस इन वॉटर, कोणतं, लेमन ज्यूस इन वॉटर. हे अल्कोहोल पाहू शकता, हे झालं अल्कोहोल इन वॉटर टाइप ऑफ सोल्युशन. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल देखील तुम्हाला कोण दाखवतोय, ही टेस्ट ट्यूब तुम्हाला दिसत आहे, रिकामी टेस्ट ट्यूब आहे. या रिकाम्या टेस्ट ट्यूब मध्ये मी घेतो आहे पाणी, काय घेतोय पहा विद्यार्थी मित्रांनो, या टेस्ट ट्यूब मध्ये घेतो आहे पाणी. हे घ्या, काय घेतलं मी, पाणी घेतलेलं आहे. ओके, पाणी घेतलं आणि त्यानंतर हे जे आहे, ओके, लेमन, काय तर लेमन, लिंबू घेतला आपण आणि ह्याला मी कट केलेलं आहे, कट केलेलं आहे. आता पाहू आपण, हे पहा दिसतंय तुम्हाला, ठीक आहे. कमी प्रमाणात सोल्यूट, कमी प्रमाणात सोल्यूट आणि त्याला काय करायचं, इंटर मिक्स करायचं. काय करायचं, त्याला इंटर मिक्स करायचं. हे पहा, लेमन ज्यूस, लिंबू जे पाणी आहे, लिंबाचं पाणी ते टाकलं आपण, ते म्हणतात सर खाली काय, ते बी आहे बरं का, लक्षात घ्या. ओके, सो दिस इज अ लेमन ज्यूस इन वॉटर, कोणतं, लेमन ज्यूस इन वॉटर इज अ लिक्विड इन लिक्विड टाइप ऑफ सोल्युशन. ओके,
किती एक्झाम्पल पाहिले आपण, याचे 3 एक्झाम्पल. लिक्विडचे अल्कोहोल इन वॉटर पाहिलं, गॅसोलिन, लेमन ज्यूस इन वॉटर हे आपण पाहिले. त्यानंतर तिसरं पाहूया आपण गॅस इन लिक्विड. कोणतं? गॅस इन लिक्विड. मग मला सांगा गॅस इन लिक्विड जर असेल, गॅस इन लिक्विड, तर यामध्ये एक मिनिट मार्कर. गॅस इन लिक्विड जर म्हटलं तर सोल्यूट कोणत्या स्टेट मध्ये असेल, तर सोल्यूट हा गॅस स्टेट मध्ये असेल. कोणत्या स्टेट मध्ये असेल? गॅस. आणि सॉल्व्हंट हे कोणत्या स्टेट मध्ये येतात? लिक्विड स्टेट मध्ये. म्हणजे इथं आपण जर पाहिलं 1 2 3 सॉल्व्हंट कोणतं आहे? लिक्विड. लिक्विड का आहे? कारण आपण लिक्विड सोल्युशनचे एक्झाम्पल पाहतोय. सॉल्व्हंट तिन्ही जागेवरती लिक्विड. मग काय चेंज झालं? तर सोल्यूट चेंज झालं. पहिलं सॉलिड इन लिक्विड मध्ये सोल्यूट हे सॉलिड स्टेट मध्ये असतं, लिक्विड इन लिक्विड मध्ये सोल्यूट हे लिक्विड स्टेट मध्ये असतं, आणि गॅस इन लिक्विड मध्ये सोल्यूट हे गॅस स्टेट मध्ये असतं. गॅस इन लिक्विड टाइप ऑफ एक्झाम्पल कोणतं? तर डिझॉल्व्ड O2 इन वॉटर. आपल्याला माहिती आहे पाणी असेल, समजा कोणतं असेल, नदीचं पाणी असेल, समुद्राचं पाणी असेल किंवा घरचं पाणी असेल, त्याच्यामध्ये डाय ऑक्सिजन हा स्पॅरिंगली डिझॉल्व्ह झालेला असतो, कमी प्रमाणात डिझॉल्व्ह झालेला असतो. म्हणून डिझॉल्व्ड O2 इन वॉटर. तुम्ही म्हणता सर कम्प्लिटली डिझॉल्व्ह होतो का? नाही. तर डाय ऑक्सिजन हा स्पॅरिंगली म्हणजे अत्यल्प प्रमाणामध्ये डिझॉल्व्ह झालेला असतो. ओके. म्हणून पहिलं एक्झाम्पल गॅस इन लिक्विड कोणतं? डिझॉल्व्ड O2 इन वॉटर हे झालं. त्याचबरोबर आपण जर म्हटलं कार्बन डायऑक्साईड जर पास केला, एक टेस्ट ट्यूब घेतली आणि टेस्ट ट्यूब मध्ये जर वॉटर घेतलं, आपण काय घेतलं पहा, टेस्ट ट्यूब घेतली, या टेस्ट ट्यूब मध्ये जर आपण वॉटर घेतलं आणि त्याच्यात जर वरतून कार्बन डायऑक्साईड टाकला तर कार्बन डायऑक्साईड देखील वॉटर सोबत रिॲक्ट होईल आणि तिथं H2CO3 तयार होईल. पण आपल्याला एवढंच म्हणायचंय की कार्बन डायऑक्साईड इन वॉटर, कार्बन डायऑक्साईड इन वॉटर तिथं काय होईल? जर समजा आपण CO2 हे पाण्यात जर टाकलं, CO2 जर पाण्यात टाकलं तर काय तयार होईल? H2CO3 हे कार्बोनिक ऍसिड तयार होईल. पण कार्बन डायऑक्साईड कशात मिक्स व्हायलाय? कार्बन डायऑक्साईड हा वॉटर मध्ये मिक्स व्हायलाय. म्हणून कार्बन डायऑक्साईड इन वॉटर इज अ गॅस इन लिक्विड टाइप ऑफ सोल्युशन. त्याचबरोबर CO2 इन वॉटर, एक मिनिट डबल झालं ते, सॉरी डबल झालं आहे. हा, CO2 इन वॉटर, कार्बन डायऑक्साईड इन वॉटर, आणि नंतर गॅस इन वॉटर, सोडा वॉटर देखील त्याला आपण म्हणू शकतो. पुन्हा कोणतं? सोडा वॉटर. कोणतं? सोडा वॉटर हे देखील त्याचं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. सोडा वॉटर म्हणजे काय? तर तुम्हाला माहिती आहे कोल्ड ड्रिंक्स जे असतात, कोणत्या? मी असं म्हणेन कोल्ड ड्रिंक्स. कोणत्या? तर कोल्ड ड्रिंक्स. मग ते थम्सअप असेल, कोका कोला असेल किंवा पेप्सी असेल, यांच्यामध्ये काय केलं जातं? तर कार्बन डायऑक्साईड हा लिक्विड सबस्टन्स मध्ये डिझॉल्व्ह केला जातो. म्हणून कोल्ड ड्रिंक्स, काय तर कोल्ड ड्रिंक्स आर ऑल्सो एक्झाम्पल ऑफ कोणत्या टाईपचं? तर ते आहे गॅस इन लिक्विड टाइप ऑफ एक्झाम्पल. ओके. पहिलं झालं लिक्विड सोल्युशनचे प्रकार लक्षात आले. लिक्विड सोल्युशन्स म्हणजे कोणते? ज्या सोल्युशन्स मध्ये सॉल्व्हंट हा लिक्विड स्टेट मध्ये असतो त्या सोल्युशनला लिक्विड सोल्युशन्स म्हणायचे असतात. आणि त्या लिक्विड सॉल्व्हंट मध्ये सोल्यूट कोणत्या प्रकारचे आहेत? जर सोल्यूट हे सॉलिड प्रकारचं असेल तर सॉलिड इन लिक्विड सोल्युशन, जर सोल्यूट हे लिक्विड स्टेटचं असेल तर लिक्विड इन लिक्विड, आणि जर सोल्यूट हे गॅस स्टेट मध्ये असेल तर गॅस इन लिक्विड टाइप ऑफ, असे त्याचे एक्झाम्पल म्हणजे त्याचे टाइप्स असतात. आणि या टाइपचे काय झाले तर हे एक्झाम्पल झालेले आहेत. नंतर दुसरं पाहू आपण कोणते सोल्युशन्स विद्यार्थी मित्रांनो? गॅसियस सोल्युशन्स. कोणते सोल्युशन्स? गॅसियस सोल्युशन्स. मग गॅसियस सोल्युशन्स याचा अर्थ माहिती तुम्हाला? ज्या ज्या सोल्युशन्स मध्ये सॉल्व्हंट हा गॅस असतो आणि सोल्यूट हा मात्र वेगवेगळा असतो. सोल्यूट हा वेगवेगळा म्हणजे काय? तो सॉलिड असू शकतो, तो लिक्विड असू शकतो किंवा तो गॅसही असू शकतो. म्हणून आपण पाहतोय गॅसियस सोल्युशन्स, द सोल्युशन्स इन विच, आणि लार्जर कॉम्पोनंट काय असतो? लार्जर कॉम्पोनंट हा सॉल्व्हंट असतो, आणि म्हणजे आपण म्हणू शकतो स्मॉल कॉम्पोनंट हा काय असतो? तर सोल्यूट. ओके. स्मॉल कॉम्पोनंट सोल्यूट असतो. गॅसियस सोल्युशनचे प्रकार सॉलिड इन गॅस. कोणता? तर सॉलिड इन गॅस. तर सॉलिड इन गॅस मध्ये एक्झाम्पल कोणते? कॅम्फर इन एअर. कॅम्फर म्हणजे काय? कापूर. कोणतं? तर कापूर. आपल्याला माहिती आहे कापूर हा संप्लवन पदार्थ आहे. दॅट इज कॅम्फर इज अ सब्लिमेटरी सबस्टन्स. कोणता? तर सब्लिमेटरी सबस्टन्स. कॅम्फर इन एअर. जर आपण अशी जी गोळी असते, जी काही पॅलेट असते, ती पॅलेट जर हवेत जर आपण ठेवली तर काय होतं? ती जी पॅलेट आहे थोड्या वेळानंतर ती थोडीच राहते, आणखीन थोड्या वेळानंतर थोडीच राहते, आणि काही वेळानंतर अत्यल्प राहते, काही वेळानंतर ती गायब होऊन जाते. याचा अर्थ काय? तर याचा अर्थ ते सॉलिड जे आहे ते गॅस मध्ये मिक्स होतं. पहिलं पाहू आपण सॉलिड इन गॅस. या सॉलिड इन गॅस सोल्युशन्स मध्ये
सोल्यूट हा सॉलिड स्टेट मध्ये असतो, सोल्यूट हा सॉलिड स्टेट मध्ये असतो आणि सॉल्व्हंट मात्र कोणत्या स्टेट मध्ये असतो, गॅस स्टेट मध्ये असतो. त्याचे एक्झाम्पल कोणते, कॅम्फर इन एअर, कापूर हवेत मिक्स होतो. मग कापूर ज्यावेळेस हवेत मिक्स होतो, लक्षात घ्या, मग कापराची वडी ज्यावेळेस असते ती कोणत्या स्टेट मध्ये असते, सॉलिड स्टेट मध्ये, आणि तिचं काय होतं, सब्लिमेशन होतं, सॉलिडचं गॅसमध्ये रूपांतर होतं. पण ते पार्टिकल्स असतात, ते पार्टिकल्स असतात. मग कॅम्फर इन एअर जे असतं, तर कॅम्फरचे पार्टिकल्स, कॅम्फरचे सॉलिड पार्टिकल्स हे काय होतात, तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या जर लक्षात असेल तर आपण आकडेवारी पाहिलं होतं. आपण जर असं म्हटलं की बाबा एक समजा आपण हे घेतलं, कापराची ओढी जर घेतली, कापराची जर ओढी घेतली आपण, तिला जर आपण हीट केलं तर पहा, एक सांगायचं पदार्थ मला सांगायचं की असं समजा हा कोनिकल फ्लास्क आहे, या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण जर कापूर टाकला, त्याला जर हीट केलं तर त्याचं गॅस मध्ये रूपांतर होतं. आणि त्याच्यावरती जर आडवं त्याच्यावरती जर आपण असं फनेल ठेवलं आणि फनेलला जर फिल्टर पेपर ठेवला तर थंड झाल्यानंतर तेच कापूर आपण पुन्हा कलेक्ट करू शकतो. म्हणजे कॅम्फर इन एअर ज्यावेळेस असतो त्यावेळेस सॉलिड पार्टिकल्स हे एअर मध्ये मिक्स होतात. ओके, त्यानंतर आयोडीन इन एअर, आयोडीनचे देखील क्रिस्टल्स असतात. आयोडीन कोणत्या स्टेट मध्ये असतं, तर सॉलिड स्टेट मध्ये असतं. ओके, आयोडीन जर आपण, आयोडीनचे खडे जर आपण हवेत ठेवले, किंवा मी असं म्हणू शकतो बीकर, ठीक आहे, चला असं गृहीत धरा, हे बीकर आहे आणि ह्या बीकर मध्ये आयोडीन, ओके, हे आयोडीन नाही बरं का, लक्षात ठेवा, आयोडीनचे क्रिस्टल्स आहेत असं गृहीत धरा. या बीकर मध्ये आयोडीनचे क्रिस्टल्स आहेत. हे जर आपण हवेत ठेवलं तर आयोडीनचं पण काय होतं, तर ते गॅस मध्ये रूपांतर होतं. म्हणून आयोडीन इन एअर, आयोडीनचे क्रिस्टल्स हे एअर मध्ये असतात. आयोडीन जर आपण बीकर मध्ये घेतलं, त्याला जर आपण झाकून नाही ठेवलं तर हवेमध्ये त्याचा संपर्क येऊन सॉलिड आयोडीन इज कन्व्हर्टेड इनटू गॅस. इट मीन्स वी कॅन से दॅट, तर आयोडीनचे छोटे छोटे क्रिस्टल्स हे हवेत जातात आणि आयोडीन इन एअर इज अ सॉलिड इन गॅस टाइप ऑफ एक्झाम्पल, किंवा सॉलिड इन गॅस टाइप ऑफ सोल्युशन. त्याचबरोबर स्मोक म्हणजे काय, ज्याला आपण म्हणतो धूर. तर ज्यावेळेस एखादी समजा आपण पाहतो घरी किंवा बाहेर कुठेतरी की एखादी गोष्ट जळत असताना तिचे जे काही पार्टिकल्स असतात ते सॉलिड पार्टिकल्स गॅसमध्ये मिक्स होतात. किंवा आपण पाहतो ना चित्रपटामध्ये की स्मोकिंग, जे काही सिगारेट असेल, बिडी असेल, ती जळताना काय होतं, तर जे सॉलिड पार्टिकल्स असतात ते सॉलिड पार्टिकल्स हवेत जातात. म्हणून लक्षात घ्या, स्मोक म्हणजे जे धूर असतो, तर धूर म्हणजे काय, तर सॉलिड पार्टिकल्स हे एअर मध्ये असतात. ओके, त्याचबरोबर फ्युम्स म्हणजे काय, वाफ जी असते, वाफ जी असते ना, तर वाफ देखील ह्या काय असतात, तर सॉलिड इन लिक्विड टाइप ऑफ एक्झाम्पल असतात. सॉलिड इन लिक्विड टाइप ऑफ एक्झाम्पल, सॉलिड इन गॅस टाइप ऑफ एक्झाम्पल ते असतात. सॉलिड इन गॅस. ओके, सोल्यूट हे सॉलिड स्टेट मध्ये, सॉल्व्हंट हे गॅस स्टेट मध्ये. त्याचे एक्झाम्पल कॅम्फर इन एअर, हवेत कापूर. ओके, नंतर आयोडीन इन एअर, आयोडीनचे क्रिस्टल्स हवेमध्ये असणं, ते एक्झाम्पल. स्मोक म्हणजे धूर हवेत असणं, ते छोटे छोटे पार्टिकल्स हवेत असतात. मग जे छोट्या प्रमाणात, कॅम्फर कमी प्रमाणात म्हणून ते सोल्यूट, एअर जास्त प्रमाण आहे म्हणून ते सॉल्व्हंट, एअरचं प्रमाण जास्त आहे. नंतर आयोडीन थोड्या प्रमाणात, एअर मोठ्या प्रमाणात. स्मोक मध्ये डस्ट पार्टिकल्स किंवा आपण म्हणू शकतो सॉलिड पार्टिकल्सची संख्या कमी असते आणि एअरची संख्या जास्त असते. म्हणून स्मोक हे पण कोणतं, सॉलिड इन गॅस प्रकारचे एक्झाम्पल आहे. फ्युम्स म्हणजे काय, इथं पण ज्या फ्युम्स आपण वाफा म्हणतो ते वाफा प्रमाण कमी असतं आणि एअरचं प्रमाण हे जास्त असतं. म्हणून सॉलिड पार्टिकल्स हे गॅस मध्ये मिक्स होतात, त्याला आपण म्हणतो सॉलिड इन गॅस टाइप ऑफ सोल्युशन. नंतर लिक्विड इन गॅस. आता लिक्विड इन गॅसचं एक्झाम्पल कोणतं, लिक्विड इन गॅस टाइप ऑफ सोल्युशन मध्ये सोल्यूट हे कोणत्या स्टेट मध्ये असणार आहे, तर सोल्यूट हे लिक्विड स्टेट मध्ये असणार आहे. आणि सॉल्व्हंट कोणत्या स्टेट मध्ये असणार आहे, तर सॉल्व्हंट हे गॅस स्टेट मध्ये असणार आहे. मग याचे एक्झाम्पल कोणते, तर याचे एक्झाम्पल ह्युमिडिटी. याचे एक्झाम्पल कोणते, तर ह्युमिडिटी, आर्द्रता, ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये काय म्हणतो, आर्द्रता. तर आर्द्रता जर आपण म्हटलं तर लिक्विड इन गॅस असते का, तर हो. आपण म्हणतो ना आज मॉइश्चर जास्त आहे, याचा अर्थ जी काही हवा असते, हवेमध्ये पाण्याचं प्रमाण, पाण्याच्या वाफेचं प्रमाण कसं असतं, तर जास्त असतं. ओके, लिक्विड इन गॅस यामध्ये जे पाणी असतं पावसाळ्याच्या दिवसामध्ये किंवा थंडी दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर जे काही पाणी असतं लिक्विड स्टेट मधलं पाणी हे हवेमध्ये जास्त प्रमाणात असतं. तर ह्युमिडिटी इज अ एक्झाम्पल ऑफ
लिक्विड इन गॅस, लिक्विड इन गॅस, पाणी लिक्विड स्टेट मध्ये असतं आणि ते हवेमध्ये असतं म्हणून ह्युमिडिटी हे त्याचं एक्झाम्पल आहे. नंतर क्लोरोफॉर्म मिक्स्ड विथ नायट्रोजन गॅस. तर विद्यार्थी मित्रांनो, क्लोरोफॉर्म जो आहे CHCl3, कोणता CHCl3, क्लोरोफॉर्म इज अ व्होलाटाइल सबस्टन्स. कोणता तर व्होलाटाइल सबस्टन्स. क्लोरोफॉर्म हा लिक्विड स्टेट मध्ये आहे आणि क्लोरोफॉर्मची टेंडेन्सी ही पण हवेत जाण्याची असते म्हणून क्लोरोफॉर्म मिक्स्ड विथ नायट्रोजन गॅस. ओके, क्लोरोफॉर्मची आपण जर बॉटल घेतली आणि क्लोरोफॉर्म जर उघडा ठेवला तर क्लोरोफॉर्मचं जे काही लिक्विड कंटेंट आहे, लिक्विड कंटेंट आहे ते कुठं जातं, ते गॅसमध्ये म्हणजे ते एअर मध्ये जातं. म्हणून दुसरं एक्झाम्पल, क्लोरोफॉर्म मिक्स्ड विथ नायट्रोजन गॅस किंवा साधं क्लोरोफॉर्म इन एअर इज अ, क्लोरोफॉर्म इन एअर इज अ which type of example, liquid in gas type of example. आणि तिसरं आहे गॅस इन गॅस. तर गॅस इन गॅस या टाइपच्या सोल्युशन मध्ये सोल्यूटही गॅस आणि सॉल्व्हंट ही गॅस असणार आहे. सोल्यूटही गॅस आणि सॉल्व्हंट ही गॅस असणार. पाहिजे सोल्यूट गॅस, सॉल्व्हंट कोणता तर गॅस असणार आहे. मग एक्झाम्पल कोणतं, एअर. मग एअर कसं गॅस मध्ये गॅस बरं, तर आपल्याला माहिती आहे एअरचा जर विचार केला, हवेचा जर विचार केला तर त्या हवेमध्ये जर आपण म्हणतो ज्याला जनरली हवा म्हणतो त्यामध्ये कोणकोणते एलिमेंट्स असतात, त्याच्यामध्ये N2 डायनायट्रोजन असतो, त्याच्यात डायऑक्सिजन असतं. पण एअर म्हटलं काय, तर एअरचा जर विचार केला तर एअर मध्ये N2 असतं, त्यात O2 असतं, त्यात हेलियम गॅस असतो, त्यात निऑन गॅस असतो, त्यात झेनॉन गॅस असतो. ओके, त्यात रेडॉन गॅस असतो. आपण असं म्हणू शकतो हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन. ओके, कोणते आर्गॉन असेल, क्रिप्टॉन असेल, या प्रकारे. तर हवा जर म्हटलं तर त्यामध्ये N2, O2, He, हेलियम, निऑन, झेनॉन, आर्गॉन, क्रिप्टॉन अशा प्रकारचे वेगवेगळे एलिमेंट्स असतात. म्हणून ज्यांचं कंपोजिशन जास्त ते सॉल्व्हंट आणि ज्यांचं कंपोजिशन कमी ते सोल्यूट असतात. त्याचबरोबर तुम्हाला माहित असेल की हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किती, 0.035% एवढं आहे. ओके, 0.035% एवढं आहे. मग हवेत नायट्रोजन किती आहे, हवेमध्ये नायट्रोजन हे 78%, आपल्याला माहिती आहे किती, तर 78%. मग मी जर म्हणलं कार्बन डायऑक्साईड इन N2 तर कार्बन डायऑक्साईड 0.035%. मग हा काय झाला, सोल्यूट झाला. आणि 78% असलेला N2 हा काय झाला, तर सॉल्व्हंट झाला. काय झाला, तर सॉल्व्हंट. म्हणून कार्बन डायऑक्साईड इन N2 इज अ गॅस इन गॅस टाइप ऑफ सोल्युशन. कोणत्या प्रकारचं, गॅस इन गॅस. म्हणून सिंपली असं म्हणतोय गॅस इन गॅस टाइप ऑफ सोल्युशन कंटेन सोल्यूट गॅस, सॉल्व्हंट ऑल्सो गॅस. एक्झाम्पल इज एअर. एक्झाम्पल काय लिहायचं त्याचं, एक्झाम्पल एअर लक्षात ठेवायचं. नंतर मिक्सचर ऑफ N2 अँड O2, मिक्सचर ऑफ N2 अँड O2. आपल्याला आताच लिहिलं आपण की हवेमध्ये नायट्रोजनचं प्रमाण किती आहे, तर नायट्रोजनचं प्रमाण तुम्हाला माहिती आहे किती, तर 78% आणि ऑक्सिजनचं प्रमाण जवळपास 21%. मग 78% जर नायट्रोजन असेल आणि 21% जर डायऑक्सिजन असेल तर डायऑक्सिजन हा काय झाला, सोल्यूट झाला आणि नायट्रोजन काय झाला, सॉल्व्हंट झाला. म्हणून मिक्सचर ऑफ N2 अँड O2 इज अ सोल्यूट, N2 इज अ सॉल्व्हंट. तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचंय. तर ते झालं कशाचं एक्झाम्पल, गॅस इन गॅस. ओके, आणि त्याचबरोबर मिक्सचर ऑफ नॉन रिएक्टिंग गॅसेस अँड वेपर. तर तिसरं एक्झाम्पल कोणते, मिक्सचर ऑफ नॉन रिएक्टिंग गॅसेस अँड वेपर्स. तर हवा म्हटलं की हवेमध्ये काही नॉन रिएक्टिंग गॅसेस असतात. कोणते असतात बरं, इनर्ट गॅसेस आपल्याला माहित आहे ते कोणते, तर इनर्ट गॅसेस हेलियम असेल, निऑन असेल, आर्गॉन असेल, क्रिप्टॉन असेल. पहा, हेलियम, निऑन, आर्गॉन आणि क्रिप्टॉन हे असतात. आणि त्याचबरोबर हवेमध्ये पाण्याच्या वाफ देखील असतात. म्हणून इथं असं म्हटलंय मिक्सचर ऑफ नॉन रिएक्टिंग गॅसेस अँड वेपर्स इज ऑल्सो अ एक्झाम्पल ऑफ गॅस इन गॅस टाइप. कोणतं, तर गॅस इन गॅस टाइप. ओके, हे झाले गॅसियस सोल्युशनचे प्रकार. गॅसियस सोल्युशनचे 3 प्रकार कोणते, सॉलिड इन गॅस, लिक्विड इन गॅस आणि गॅस इन गॅस. एक्झाम्पल आपण पाहिले. आता तिसरा प्रकार पाहायचा तो म्हणजे कोणता, सॉलिड सोल्युशन्स. कोणते सोल्युशन्स, सॉलिड सोल्युशन्स. आम्हाला प्रश्न पडलाय सॉलिड कुठे सोल्युशन्स असतात का रे बाबा, हो सॉलिड सोल्युशन देखील असतात. ज्या सोल्युशन्स मध्ये सोल्यूट हा सॉलिड, ज्या सोल्युशन्स मध्ये सॉल्व्हंट हा सॉलिड असतो त्या सोल्युशनला सॉलिड सोल्युशन्स म्हणायचं असतं. आता इथं पण किती प्रकार आहेत, इथं पण 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार कोणता, सॉलिड इन सॉलिड. कोणता प्रकार आहे पहा, सॉलिड इन सॉलिड प्रकार आहे. पाहू आपण कोणता प्रकार आहे, तर सॉलिड इन सॉलिड. एक्झाम्पल पाहायचं, एक्झाम्पल पाहू आपण. आता सॉलिड इन सॉलिड जर म्हटलं तर सोल्यूट कोणत्या स्टेट मध्ये असणार विद्यार्थी मित्रांनो, तर सॉलिड इन सॉलिड म्हटलं
की त्यामध्ये सोल्यूट हा सॉलिड असणार आहे आणि सॉल्व्हंट हा देखील काय असणार तर सॉलिडच असणार आहे. सॉलिड इन सॉलिड. एक्झाम्पल मेटल अलॉईज. काय तर एक्झाम्पल मेटल अलॉईज म्हणजे संमिश्र धातू ज्याला आपण म्हणतो. आपल्याला माहिती आहे की आपली जे नाणी आहेत म्हणजे काय तर 1 रुपये 2 रुपये 5 रुपये जे असतात हे जे काही नाणी आहेत हे अलॉईज आहेत. काय ते तर अलॉईज आहेत. किंवा मेटल अलॉय झालं. नंतर ब्रास माहिती आहे तुम्हाला. ब्रास इज अ होमोजिनस मिक्सचर ऑफ कॉपर अँड झिंक. कोणतं ब्रास म्हणजे काय तर कॉपर आणि झिंक यांचं होमोजिनस मिक्सचर याला आपण ब्रास म्हणतो. तर ब्रास हे सॉलिड इन सॉलिड टाइपचा प्रकार आहे. त्याचं कारण कॉपर मेटल हा कोणत्या स्टेट मध्ये असतो सॉलिड. झिंक मेटल कोणत्या स्टेट मध्ये असतो सॉलिड. तर तुम्ही म्हणता मग सर कसं तयार केलं जातं तर आपल्याला ते डी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये देखील आहे. तर आपण काय करतो समजा आपण असं म्हणतो हे कंटेनर घेतलं. या कंटेनर मध्ये कॉपरचे ॲटम घेतले. काय घेतले आपण कॉपरचे ॲटम घेतले आणि त्याचबरोबर यामध्ये आपण जर झिंक मेटल घेतला. दोघांना जर हिट केलं विशेष अशा टेम्परेचरला कॉपर पण लिक्विड स्टेट मध्ये जातं आणि झिंक पण लिक्विड स्टेट मध्ये जातं. कॉपर जर समजा मी म्हटलं हा कॉपरचा ॲटम आहे आणि हा झिंकचा ॲटम आहे तर कॉपर आणि झिंक यांची ॲटॉमिक साईज जवळपास सारखी आहे. झिंकचा ॲटम कॉपरला रिप्लेस करतो म्हणजे सॉरी इथला जो कॉपरचा ॲटम आहे तो कोण रिप्लेस करतो झिंक रिप्लेस करतो. आणि म्हणून ॲटमची साईज सारखी असल्यामुळे एकाच्या शेजारी दुसरा असे ॲटमची अदलाबदल होते आणि त्याच्यातून तयार होतं ते होमोजिनस मिक्सचर. ब्रास असेल किंवा ब्रॉन्झ असेल. म्हणून सॉलिड इन सॉलिड चे एक्झाम्पल कोणतं सॉलिड इन सॉलिड याचे एक्झाम्पल मी सांगत आहे मेटल अलॉईज. जे काही सर्व अलॉईज आहेत जे काही संमिश्र धातू आहेत जसं तुम्हाला माहिती आहे पोलाद असेल किंवा ब्रास मी सांगतोय ब्रास कॉपर आणि झिंक यांचं मिक्सचर. कॉपर हा पण सॉलिड स्टेट मध्ये आणि झिंक हा पण सॉलिड स्टेट मध्ये म्हणून सॉलिड आणि सॉलिड यांच्यापासून ब्रास तयार होतं. तर ब्रास हे काय आहे तर हे आहे अलॉय. ओके जे की सॉलिड इन सॉलिड. नंतर ब्रॉन्झ. नंतर कोणतं तर ब्रॉन्झ. आता ब्रॉन्झ जर म्हटलं तर यामध्ये कॉपर असतं आणि त्याचबरोबर टीन असतं. कॉपर इन टीन copper in stannous is a which type of solution so it is solid in solid type of solution. त्याचबरोबर कॉपर इन गोल्ड तुम्हाला माहित असेल प्युअर गोल्ड आपल्याला देत नाही. 24 कॅरेट गोल्ड नावानं आपल्याला दिलं जातं पण ऍक्च्युअली जर त्याच्यात विचार केला तर कॉपर इन गोल्ड मध्ये किंवा प्युअर गोल्ड नाही देत आपल्याला तर कॉपर मिक्स गोल्ड दिलं जातं. म्हणजे त्याचे पर्सेंटेज जे असतं ते कमी असतं. कोणाचं पर्सेंटेज गोल्डचं आपल्याला माहिती आहे 24 कॅरेट गोल्ड जर म्हणलं कोणतं 24 कॅरेट गोल्ड तर याचा अर्थ 100% प्युअर गोल्ड. पण काय होतं विद्यार्थी मित्रांनो मार्केटमध्ये ह्या गोल्ड मध्ये काही प्रमाणात कॉपर मिक्स केलं जातं. कॉपरचा आणि गोल्डचा कलर जवळपास सारखा आहे. जवळपास म्हणजे एवढा काही सारखं नाही तरी पण कॉपर जर गोल्ड मध्ये मिक्स केलं तर कॉपरचा कलर उठून दिसत नाही. म्हणजे गोल्डच्या कलर पुढे कॉपरचा कलर फिका पडतो आणि गोल्डचे आणि कॉपरचे ॲटॉमिक साईज जवळपास सारखे असल्यानं सहज कॉपर हे गोल्ड मध्ये मिक्स होतं. तुम्हाला एवढं सांगायचे कॉपर इन गोल्ड म्हणजे आपण ज्याला म्हणतो भेसळयुक्त जे सोनं असतं तर ते भेसळयुक्त सोनं म्हणजे सॉलिड इन सॉलिड प्रकारचं ते एक्झाम्पल आहे. ओके तर पहिलं कोणतं झालं आपलं सॉलिड इन सॉलिड. तर सोल्यूट सॉलिड सॉल्व्हंट सॉलिड. एक्झाम्पल मेटल अलॉईज. मेटल अलॉईजचे कोणते एक्झाम्पल येतं आपण ब्रास पाहतो कॉपर झिंक सोल्यूट कॉपर म्हणजे सोल्यूट आणि सॉल्व्हंट दोन्ही पण कसे येतात सारखेच सॉलिड स्टेट मध्ये. कॉपर जर सोल्यूट असेल तर झिंक हे सॉल्व्हंट आहे. इथं कॉपर टीन ज्याची इकडे पहा तुम्ही त्याचं गुगलवरती सर्च करू शकता कोणाचं पर्सेंटेज कमी आणि कोणाचं जास्त. तर कॉपर आणि टीन तर टीन आणि कॉपर हे पण सॉलिड इन सॉलिड एक्झाम्पल आहे. कॉपर इन गोल्ड आपल्याला माहिती आहे आता सोन्यामध्ये जर भेसळ करायची असेल तर कॉपर जास्त घेणं आणि सोनं कमी घेणं असं जमेल का म्हणजे कॉपर जास्त आणि सोनं कमी तर नाही. तर सोनं जास्त आणि कॉपर कमी आणि म्हणून म्हणेल कॉपर इन गोल्ड यामध्ये कॉपर हे सॉल्व्हंट आणि गोल्ड हे काय असेल तर सॉल्व्हंट पण ते होमोजिनस मिक्सचर तयार होईल म्हणून ते सॉलिड इन सॉलिड प्रकारचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर लिक्विड इन सॉलिड आपण प्रकार पाहूया. लिक्विड इन सॉलिड. तर लिक्विड इन सॉलिड याचं एक्झाम्पल कोणतं आहे तर पाहू आपण इथं पहा. तर लिक्विड इन सॉलिड मध्ये सोल्यूट कोणत्या स्टेट मध्ये सोल्यूट आहे लिक्विड स्टेट मध्ये आणि सॉल्व्हंट कोणत्या स्टेट मध्ये येतात सॉल्व्हंट आहे सॉलिड स्टेट मध्ये. एक्झाम्पल सोडियम अमालगम कोणतं तर सोडियम अमालगम. ओके तुम्हाला माहिती आहे लिक्विड इन सॉलिड. ओके लिक्विड इन सॉलिड सोडियम अमालगम हे त्याचं एक्झाम्पल आहे. सोडियम अमालगम हे त्याचं एक्झाम्पल आहे. अमालगम म्हणजे मर्क्युरी. अमालगम म्हणजे काय तर मर्क्युरी.
ओके, मर्क्युरी कोणत्या स्टेटमध्ये असते तर Hg म्हणजे मर्क्युरी, Hg म्हणजे काय तर मर्क्युरी. तर ही जी मर्क्युरी असते ही लिक्विड स्टेटमध्ये आणि सोडियम हे सॉलिड स्टेटमध्ये. मग सोडियम अमाल्गम याचा अर्थ सोडियम हे जर आपण मर्क्युरी मध्ये टाकलं तर त्याला आपण लिहितो NaHg. काय लिहितो आपण याला NaHg. तर सोडियम अमाल्गम काय लिहितो आपण सोडियम अमाल्गम इज अ लिक्विड इन सॉलिड टाइप ऑफ एक्झाम्पल. म्हणजे मर्क्युरी जर थोड्या प्रमाणात आपण टाकलं सोडियम मध्ये, काय तर समजा सोडियम मोठा खडा घेतला आणि त्याच्यात जर एक ड्रॉप एवढं जर Hg टाकलं तर लिक्विड इन सॉलिड या प्रकारे ते एक्झाम्पल होईल. ओके, जर Hg जास्त असेल सोडियम कमी असेल तर सॉलिड इन लिक्विड. पण मी असं सांगतोय जरी तुम्ही घेतला सोडियमचा मोठा खडा घेतला आणि त्याच्यात जर 2 थेंब जर Hg चे टाकले तर लिक्विड इन सॉलिड प्रकारचं ते एक्झाम्पल होईल. कोणतं लिक्विड इन सॉलिड. मग सोडियम अमाल्गम कोणतं तर सोडियम अमाल्गम इन सोडियम. अमाल्गम लिक्विड स्टेट मध्ये असतं, अमाल्गम मध्ये Hg, अमाल्गम म्हणजे मर्क्युरी, सोडियम म्हणजे Na. ओके, Hg इन Na इज अ लिक्विड इन सॉलिड टाइप ऑफ एक्झाम्पल. त्याचबरोबर ओके तेवढं एक्झाम्पल. आणि तिसरं प्रकारचं सोल्युशन कोणतं तर गॅस इन सॉलिड. कोणतं तर गॅस इन सॉलिड. खरंच सॉलिड मध्ये गॅस असतो का तर हो, त्याचं एक्झाम्पल पहा. आधी सोल्यूट कोणत्या स्टेट मध्ये गॅस इन सॉलिड मध्ये. सोल्यूट हे गॅस, सॉल्व्हंट हे कोणतं तर सॉल्व्हंट हे सॉलिड मध्ये. गॅस इन सॉलिड मध्ये एक्झाम्पल H2 गॅस इन पॅलेडियम मेटल. ज्यावेळेस आपण ज्यावेळेस आपण समजा डिहायड्रोजनेशन करतो त्यावेळेस तुम्हाला रिएक्शन लक्षात असेलच की आपण इथिनची रिएक्शन ज्यावेळेस H2 सोबत करतो. एक एक्झाम्पल देतो साधं पाहिलं. हे CH2 डबल बॉन्ड CH2 इज रिएक्ट विथ H2 इन प्रेझेन्स ऑफ निकेल असेल, किंवा त्याच्याऐवजी आपण प्लॅटिनम घेतो. ओके, H2 गॅस इन पॅलेडियम मेटल. कोणतं H2 गॅस इन पॅलेडियम मेटल इज अ गॅस इन सॉलिड टाइप ऑफ एक्झाम्पल. त्याचबरोबर प्युमिस स्टोन. कोणतं तर प्युमिस स्टोन. काही जे दगड असतात ते दगडामध्ये ते पोरस असतात, ते सच्छिद्र असतात. तर तिथे एक्झाम्पल जे आहे ते जे काही दगड असेल त्या दगडामध्ये जास्त प्रमाण हे सॉलिड आहे आणि त्याच्यामध्ये एअर जाऊन बसते, त्याला आपण प्युमिस स्टोन असं एक्झाम्पल आहे. तुम्ही नेटवरती सर्च करू शकता. तर गॅस इन सॉलिड त्यामध्ये ते एक्झाम्पल आहे प्युमिस स्टोन. ओके, तर हे काय झालं विद्यार्थी मित्रांनो तर आपण जर पाहिलं तर हे झाले टाइप ऑफ सोल्युशन्स. कशानुसार सोल्युशनचे प्रकार झाले हे तर डिपेंडिंग अपॉन सॉल्व्हंट सोल्युशन्स आर ऑफ 3 टाइप्स. कोणतं तर आहे पहिलं लिक्विड सोल्युशन, दुसरं आहे गॅसियस सोल्युशन, तिसरं आहे सॉलिड सोल्युशन. ज्या सोल्युशन्स मध्ये सॉल्व्हंट हा लिक्विड असतो त्या सोल्युशन्सला लिक्विड सोल्युशन्स म्हणायचं असतं. लिक्विड सोल्युशनचे किती प्रकार. लिक्विड सोल्युशन्स आर फर्दर क्लासिफाइड इनटू 3 टाइप्स. सॉलिड इन लिक्विड, लिक्विड इन लिक्विड आणि गॅस इन लिक्विड. एक्झाम्पल तुमच्या समोर आहेत. ओके, सॉलिड इन लिक्विडचे एक्झाम्पल NaCl इन वॉटर. ओके, लिक्विड इन लिक्विडचे एक्झाम्पल अल्कोहोल इन वॉटर आणि सॉलिड इन लिक्विड गॅस इन लिक्विडचे एक्झाम्पल डिझॉल्व O2 इन वॉटर. नंतर आपण पाहिले गॅसियस सोल्युशन्स. ज्या सोल्युशन्स मध्ये सॉल्व्हंट हा गॅस असतो त्याला गॅसियस सोल्युशन्स असं म्हटलं जातं. त्याचे पुन्हा तीन प्रकार. पहिलं कोणतं सॉलिड इन गॅस. ओके, सॉलिड इन गॅस. ओके, एक्झाम्पल कॅम्फर इन एअर. नंतर लिक्विड इन गॅस यामध्ये एक्झाम्पल ह्युमिडिटी असेल, आर्द्रता. आणि गॅस इन गॅस यामध्ये एक्झाम्पल एअर असणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा सॉलिड इन गॅस म्हणजे सॉलिड इन लिक्विड म्हटलं की सोल्यूट सॉलिड, सॉल्व्हंट लिक्विड. लिक्विड इन लिक्विड म्हटलं की सोल्यूट लिक्विड, सॉल्व्हंट लिक्विड. आणि गॅस इन लिक्विड म्हटलं की गॅस हा सोल्यूट, लिक्विड हा सॉल्व्हंट असणार आहे. नंतर इथं आपण सॉलिड इन गॅस म्हटलं की सोल्यूट सॉलिड, गॅस सॉल्व्हंट. नंतर लिक्विड इन गॅस म्हटलं की सोल्यूट लिक्विड, सॉल्व्हंट गॅस. आणि गॅस इन गॅस म्हटलं की सोल्यूट ही गॅस आणि सॉल्व्हंट ही गॅस असणार आहे. नंतर आपण पाहिले सॉलिड सोल्युशन्स. ज्या सोल्युशन्स मध्ये सॉलिड हा मोठ्या प्रमाणात कॉम्पोनंट असणार आहे आणि त्या सोल्युशन्सला आपण म्हणत असतो सॉलिड सोल्युशन्स. यातही 3 प्रकार आहेत. पहिलं कोणतं सॉलिड इन सॉलिड म्हणजे सोल्यूटही सॉलिड आणि सॉल्व्हंटही सॉलिड असणारं. एक्झाम्पल मेटल अलॉयज. ब्रॉन्झ म्हणजे आपण काय म्हणतो बा ब्रॉन्झ पदक, कांस्य पदक. ओके, आपण ऑलिम्पिक मध्ये पाहतो प्लॅटिनम असेल, गोल्ड असेल किंवा ब्रॉन्झ असेल. तर ब्रॉन्झ हे जे आहे तर ब्रॉन्झ म्हणजे काय तर कांस्य असतं ते, कॉपर, टिन. तर सॉलिड इन सॉलिड. किंवा आपले जे रुपये असतात, जे नाणी असतात, 10 रुपयाचा डॉलर असेल किंवा
₹5 असेल किंवा 1-2 रुपये जे असतात, तर ते जे आहे ते अलोय आहे. ते काय तर अलोय, ते सॉलिड इन सॉलिड प्रकारचे एक्झाम्पल येतं. सॉलिड इन सॉलिड, सोल्यूटही सॉलिड, सॉल्व्हंटही सॉलिड. एक्झाम्पल मेटल अलोईज, ब्रास असेल, ब्रॉन्झ असेल, कॉपर इन गोल्ड, तर सोनं, भेसळयुक्त सोनं, हे एक्झाम्पल घ्या सॉलिड इन सॉलिड. नंतर लिक्विड इन सॉलिड म्हणजे सोल्यूट हे लिक्विड, सॉल्व्हंट हे सॉलिड. लिक्विड इन सॉलिड. सोडियम अमालगम म्हणजे मर्क्युरी, मर्क्युरी लिक्विड असते, ती सोडियम मध्ये टाकली तर लिक्विड इन सॉलिड. ओके, हे त्याचं एक्झाम्पल झालं. नंतर गॅस इन सॉलिड, नंतर काय तर गॅस इन सॉलिड. तर यामध्ये सोल्यूट हा गॅस आणि सॉल्व्हंट हा सॉलिड असतो. एक्झाम्पल H2 गॅस इन पॅलेडियम मेटल. ज्यावेळेस आपण हायड्रोजनेशन रिएक्शन करतो म्हणजे इथिन इज रिएक्ट विथ डायहायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ निकेल किंवा प्लॅटिनम, इथं तयार होतं करस्पॉन्डिंग सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. इथिनची रिएक्शन डायहायड्रोजन सोबत इन प्रेझेन्स ऑफ प्लॅटिनम, इट गिव्स इथेन. तर इथं H2 कोणत्या स्टेट मध्ये असेल, गॅस स्टेट मध्ये, आणि प्लॅटिनम कोणत्या स्टेट मध्ये असेल, सॉलिड स्टेट मध्ये. मग गॅस इन सॉलिड मध्ये ते एक्झाम्पल येतं. H2 गॅस इन पॅलेडियम मेटल इज अ गॅस इन सॉलिड टाइप ऑफ एक्झाम्पल. त्याचबरोबर प्युमिस स्टोन, कोणता प्युमिस स्टोन, दगड हा काय तर दगड कोणत्या स्टेट मध्ये असेल तर सॉलिड स्टेट मध्ये, आणि त्याच्यामध्ये काही प्रमाणात काय असते तर हवा असते. हवायुक्त दगड कोणता तर हवायुक्त दगड, ज्यालाच मॅजिक दगड किंवा जादू दगड देखील असं म्हटलं जातं, तर ते त्याचं एक्झाम्पल आहे. ओके, हे झालं. त्यानंतर आपण हे झाले टाइप्स पाहिले. तर एक प्रश्न आहे, मेन्शन द सोल्यूट अँड सॉल्व्हंट ऑफ द फॉलोइंग. इथं तुम्हाला काही एक्झाम्पल दिलेले आहेत, यांच्यामध्ये सोल्यूट कोणतं आणि सॉल्व्हंट कोणत्या स्टेट मध्ये असणार आहे ते तुम्हाला सांगायचे. ओके, पहिलं मेन्शन द सोल्यूट अँड सॉल्व्हंट ऑफ द फॉलोइंग. एक्झाम्पल नंबर 1 स्मोक, काय तर स्मोक. आता इथे तुम्हाला येऊन गेलं पहा, स्मोक मध्ये सोल्यूट आणि सॉल्व्हंट कोणत्या स्टेट मध्ये असेल ते पाहायचं. स्मोक, नंतर मॉइश्चर, नंतर अलोय, नंतर सोडा वॉटर. ओके, तुम्हाला हे एक्झाम्पल पाहण्यासाठी 1 मिनिटाचा वेळ देतोय. पहा, ओके पाहिलं. नंतर स्मोक जर म्हटलं तर स्मोक म्हटल्यानंतर काय असतं बरं, धूर असतं. यामध्ये सोल्यूट कोणत्या स्टेट मध्ये असतं, इथे एक्झाम्पल आपण पाहिलेलं कुठतरी. ओके, सॉलिड इन गॅस, कुठे येतं पहा, सॉलिड इन गॅस मध्ये. स्मोक जर आपण पाहिलं, धूर जर पाहिलं, तर स्मोक म्हटलं की सॉलिड पार्टिकल्स असतात, ते गॅस मध्ये असतात, म्हणून स्मोक म्हटलं की इथं सोल्यूट कोणत्या स्टेट मध्ये तर सॉलिड स्टेट मध्ये, आणि सॉल्व्हंट कोणत्या स्टेट मध्ये तर गॅस स्टेट मध्ये. ओके, लक्षात घ्या. नंतर मॉइश्चर म्हणजे आपण म्हणतो काय आज मॉइश्चर जास्त आहे म्हणून गरमी होते, तर मॉइश्चर म्हटलं की हवेमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त, मग पाण्याचं प्रमाण जास्त, हवा तर जास्तच आहे ना अगोदरच, पण हवेमध्ये पाहिजे त्यापेक्षाही प्रमाण पाण्याचं जास्त असतं. म्हणजे पाणी हे लिक्विड स्टेट मध्ये आणि हवामध्ये गॅस. म्हणजे मॉइश्चर म्हटलं तर लिक्विड इन गॅस. नंतर अलोय, कोणता अलोय घेऊ शकता तुम्ही, इथं ब्रास. चला या ब्रास घ्या, कॉपर इन झिंक. तर ब्रास म्हटलं की एक कमी एक जास्त, पण दोन्ही कोणत्या स्टेट मध्ये असतात, सॉलिड. तर ब्रास इज अ एक्झाम्पल ऑफ सॉलिड इन सॉलिड. म्हणून अलोय जर असेल तर अलोय मध्ये जर आपण विचार केला पाहिजे, स्मोक मध्ये सॉलिड इन गॅस. ओके, मॉइश्चर मध्ये लिक्विड इन गॅस. नंतर अलोय म्हटलं की कॉपर इन झिंक, म्हणजे कॉपर पण सॉलिड आणि झिंक पण सॉलिड. मग सॉलिड इन सॉलिड प्रकारचे एक्झाम्पल आहे, ते कोणत्या प्रकारचे एक्झाम्पल आहे तर सॉलिड इन सॉलिड. लक्षात ठेवा, सॉलिड इन सॉलिड. आणि सोडा वॉटर, कोणतं वॉटर, सोडा वॉटर. तर यामध्ये काय असतं बरं, सोडा वॉटरचा एक्झाम्पल जर विचार केला आपण, तर सोडा वॉटर म्हटलं की तुम्हाला असं म्हणेल मी, सोडा वॉटर म्हटलं की कोल्ड ड्रिंक्स, कोणतं तर कोल्ड ड्रिंक्स. आता कोल्ड ड्रिंक्स मध्ये काय असतं, कोका कोला असेल, थम्सअप असेल, यांच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड लिक्विड मध्ये बुडवलेला असतो, म्हणून इथं सोडा वॉटर म्हटलं की सोल्यूट हा गॅस आणि सॉल्व्हंट हा काय तर लिक्विड असेल. काय असेल तर सॉल्व्हंट लिक्विड असेल. ओके, तर सोडा वॉटर म्हटलं की गॅस सोल्यूट
आणि सॉल्व्हंट हे काय असेल तर लिक्विड असेल. एकदा हे एक्झाम्पल पाहून घ्या. ओके, तर हे झालं आपण आज पाहिले टाइप्स ऑफ सोल्युशन्स. लक्षात आलं. सो टुडे वी कम्प्लीटेड हिअर टाइप्स ऑफ सोल्युशन्स डिपेंडिंग अपॉन सॉल्वंट युज्ड इन द सोल्युशन. सोल्युशन्स आर ऑफ 3 टाइप्स. कोणते? लिक्विड सोल्युशन्स, गॅसियस सोल्युशन्स अँड सॉलिड सोल्युशन्स. अँड डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ म्हणजे डिपेंडिंग अपॉन सोल्यूट अँड सॉल्वंट सोल्युशन्स आर ऑफ 9 टाइप्स. ओके, ते 9 टाइप्स कोणते? तर लिक्विड सोल्युशन्स मध्ये सॉलिड इन लिक्विड, लिक्विड इन लिक्विड, गॅस इन लिक्विड. नंतर गॅसियस सोल्युशन मध्ये सॉलिड इन गॅस, लिक्विड इन गॅस, गॅस इन गॅस. आणि सॉलिड सोल्युशन्स मध्ये सॉलिड इन सॉलिड, लिक्विड इन सॉलिड आणि सॉलिड गॅस इन सॉलिड. म्हणून हे प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचे. ओके, सो थँक्यू सो मच फॉर टुडे. रिमेनिंग पार्ट वी विल कंटिन्यू इन नेक्स्ट lecture. So please write down these points.